महानगरपालिकेच्या निवडणुका या सुरुवात झालेल्या आहेत. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि अविकसित शहरामध्ये राहायचं आहे का याचा निर्णय महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये द्यायचा आहे. याचं उत्तरदायित्व मी असं मानतो की या शहरातला जो बुद्धिजीवी आहे त्याच्याचबरोबर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, आय लव्ह अकोला असा म्हणणारा वर्ग जो आहे त्याला ह्याचा निर्णय द्यायचा आहे की त्याला घाणीमध्ये राहायचं आहे की विकसित शहरामध्ये राहायचं आहे अशी परिस्थिती आहे. तर सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला मतदान द्या, कमळाला मतदान द्या. या शहराला विकसित करायचं असेल तर मग विकासाचे मुद्दे काही आहेत हे पहिल्यांदा असताना लक्षात घेतले पाहिजे. या शहरामध्ये ज्याची गरज आहे ती म्हणजे महिलांसाठी असणारं पहिल्यांदा असणारं इंडोर स्टेडियम असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरं जे आहे या शहरामध्ये टॅक्सेशनच्या संदर्भातली भूमिका ही महत्वाची असली पाहिजे. आम्ही असं मानतोय की धनश्री देव यांनी जे पिटिशन केलं होतं टॅक्सेशनच्या संदर्भातलं, उद्याची सत्ता आली तर त्या नियमाप्रमाणे आम्ही असं टॅक्सेशन या ठिकाणी लावू. टॅक्सेशन मार्फत जी लूट चाललेली आहे ती लूट आम्ही असं या ठिकाणी थांबवणार आहोत. दुसरं जे आहे याच्यामध्ये महापौर ज्यावेळेस वंचित आघाडीचा होता, वंचित बहुजन आघाडीचा होता, त्यावेळेस एक दिवसाआड पाणी आम्ही असताना सुरुवात केली होती. सी सिस्टम इंटॅक्ट आहे. देण्याची मानसिकता पाहिजे, काम करण्याची मानसिकता पाहिजे. आज जे 9 दिवसाला पाणी येतंय, मी पुन्हा म्हणतो 9 दिवसावरती येणारं पाणी ज्यांना ज्यांना पाहिजे आहे त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला खुशाल मतदान त्या ठिकाणी द्यावं. ज्यांना असणारं एक दिवसाआड पाणी पाहिजे त्या सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं हे आम्ही त्यांना म्हणतोय. शहर वाढते आणि त्याच्यामुळे आपण असणारा वाहन धरणाकडे त्या ठिकाणी पाहतो पाणी रिझर्व्ह करण्यासाठी. पण आपल्या बाजूला असणारं जे आहे दगडपारवा धरण त्याच्याकडे आपण असणारा पाहिलेलं नाही. तर ते दगडपारवा धरण हे तसं स्टोरेज धरण आहे. तर त्याच्यातलंही पाणी ह्या शहरासाठी रिझर्व्ह करता येतं आणि ते रिझर्व्ह करायचं असेल तर महानगरपालिकेची डिमांड त्या पद्धतीने गेली पाहिजे तर ते रिझर्व्ह होईल अशी परिस्थिती आहे. या शहरामध्ये अगोदर असणारं ओपन थिएटर बांधण्यात आलं होतं पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्याची ना दुरुस्ती ना डागडुजी त्या ठिकाणी असणारं होते.
याला नव्यानं ओपन थिएटरच आणि हे मल्टी ओपन थिएटर त्याच्यामध्ये आपल्याला करता येतं. ते करण्याचं आम्ही असं या ठिकाणी म्हणतोय. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शहरं जशी वाढत चालली आहेत ते म्हणजे डम्पिंग, घाण कचरा जो आहे तो डम्पिंग हा जो सगळ्यात मोठा इश्यू आहे. या शहरातले 4 भाग विभाजन केले आणि त्या 4 भागामधला असणारं 4 वेगवेगळे डम्पिंग ग्राउंड्स करण्यात आले. तर प्रक्रिया करण्यासाठी आता असणारं सॉलिड वेस्ट, ज्याला कॉर्पोरेशनचं वेस्ट आहे त्याला सॉलिड वेस्ट म्हणतात, ते सॉलिड वेस्ट एका अर्थाने गोल्ड आहे, सोनं आहे. त्याला कन्वर्ट आतापर्यंत केलं पाहिजे होतं, परंतु भारतीय जनता पक्षाच्या असणाऱ्या रुलिंग पार्टीने महानगरपालिकेच्या त्या संदर्भात काही केलेलं नाही. तो उलट वारंवार ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आता आहे त्या ठिकाणी 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर असणारं उपोषणाला बसतात. कारण का आरोग्य शहराचं बिघडत चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून याची व्यवस्थितरित्याने ज्याला आपल्याला म्हणता येईल की विल्हेवाट लावणं हे लावता येतं आणि तो आमच्यातला असणारा कार्यक्रम आहे. शॉप ऍक्ट चं आता असणारं भाडं आम्ही 20 वर्ष वाढवलं नाही आणि म्हणून एकंदरीत 6,000चं भाडं जे वाढवलेलं आहे, या शहराला लागणारा निधी व्यवस्थितरित्याने या सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी लागणारा जो निधी आहे त्याचं आम्ही असणारे कॅल्क्युलेशन, त्याचं असणारं एक बजेट आम्ही येत्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी सादर करू. पण त्या हिशेबाने आम्ही असणारं ज्यावेळेस धरतो त्यावेळेस 6,000चं हा जो शॉप ऍक्ट वाढवलेला आहे अर्धा जरी केला तरी या शहराच्या रेव्हेन्यूमध्ये फार फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तो हाफ करण्याचा आम्ही त्या ठिकाणी ठरवलेला आहे. आपल्याकडे असणारं एकच मार्केट आहे अकोल्यामध्ये, तेच होलसेल मार्केट आहे आणि तेच रिटेल मार्केट आहे. तेव्हा ह्या रिटेल मार्केटची असणारी एक नवीन संकल्पना आम्ही असणारी या ठिकाणी राबवू इच्छितो आणि ती म्हणजे अनेक सोसायट्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि अनेक सोसायट्या ज्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याची असणारी ओपन प्लॉट्स याची असणारी मालकी कॉर्पोरेशनकडे आहे. तेव्हा ह्या ओपन प्लॉट्स इव्हनिंग बाजार ज्याला आपण म्हणतो, संध्याकाळचा बाजार आपण ज्याला म्हणतो, 5 ते 9 किंवा 5 ते 10 असा त्या ठिकाणी राबवल्या जाईल. पण राबवत असताना एक गोष्ट त्याच्यातली असताना होणार आहे ती म्हणजे परमनंटली कोणी राहणार नाही. तो संध्याकाळी 5 वाजता त्याचं सामान घेऊन येईल आणि संध्याकाळी जाताना तो स्वतःचं सामान घेऊन जाईल. तिथला जो काही कचरा बिचरा होणार आहे तो त्याच ठिकाणी त्यांनीच टाकायचा आहे. ही सिस्टम कुठे चालली असेल, कोणाला हे माहिती असेल तर दिल्लीमध्ये दिल्ली हट नावाचा असणारा एक इलाका आहे, म्हणजे दिल्ली हट नावाचा असणारा बाजारपेठ आहे. ती संध्याकाळी ओपन होते. लोक तिथे घेऊन येतात, त्यांना जे काही विकायचे आहे ते विकतात तिथे आणि जाताना आपल्याबरोबर ते सगळं घेऊन जातात आणि ते मोकळं राहतात. दिवसभर
ते मोकळं राहतं अशी असणारी परिस्थिती आहे. जनता बाजार जे आहे, मी जसं म्हणालो, रिलायन्सला देण्याचा घाट घातला जातोय. आमचा त्याला असणारा विरोध आहे. बाजार आहे ते महानगरपालिकेचंच बाजार राहिलं पाहिजे, ते कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरला जाता कामा नये. तापडिया नगरचा असणारा ब्रिज गेले 9 वर्ष रिंगाळतोय रेल्वेवरचा. त्याचं कंप्लीट करण्याचं असणारं आश्वासन आम्ही असणारं त्या ठिकाणी देतोय. शेवटी उन्हाळा हा आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात असतो. आणि शहरामध्ये आपल्याकडून वाहते. जगभरामध्ये जिथे टेम्परेचर व्हेरी हाय आहे आणि त्या शहरांमधून असणारा नदी वाहणार असेल तर उन्हाळ्यातलं टेम्परेचर कमी करण्यासाठी त्या नदीचा असणारा वापर केला जातो. मोरणा नदी आणि इतर नद्या ज्या आहेत त्यांच्यातलं असणारं पाणी हे 90% वापरल्या जाते अशी असणारी परिस्थिती नाही. किंवा रेल्वे लाईनच्या खालच्या बाजूला आपण असणारं पाहिलं तर या पाण्याचा वापरच होत नाही. मोरणा नदीच्या शहराच्या शेवटच्या भागाला म्हणजे गांधीग्रामकडे आपण जातो त्या भागाकडे महानगरपालिकेने असणारा एक बंधारा बांधला. तर ज्या पद्धतीने बाळापूरला पॉवर हाऊसनी बंधारा बांधलेला आहे आणि आज आपण असं बघितलं उन्हाळ्यामध्ये बाळापूर हे 3 डिग्री टेम्परेचर कमी असतं अकोल्यापेक्षा. म्हणजे हा अनुभव आहे. तेव्हा उन्हाळ्यातलं टेम्परेचर 3 डिग्रीने कमी करणं किंवा असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की ड्राय वेदरमध्ये थोडासा ओलावा तो असणारा शहराला या ठिकाणी मिळू शकतो. आणि वॉटर कन्झर्वेशनला जे आहे निधी देत असतो. सुप्रीम कोर्टाने अकोल्याच्या संदर्भातला दिलेला निर्णय आपण जर पाहिला, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांना त्यांनी स्वायत्त असं म्हटलेलं आहे. दे आर ऑटोनॉमस बॉडीज. कल्पना पुन्हा अकोला महानगरपालिका वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता आली तर ही सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट या दोघांच्या ज्या योजना असतात या योजनेला कॉर्पोरेशन हे एजन्सी आपल्याला करता येते. आणि कॉर्पोरेशन ही एजन्सी केली आपण एकदा तर मग त्या कामाचं फर्स्ट प्रेफरन्स त्या कॉर्पोरेशनला मिळतं. म्हणजे समजा आता असणारं कॉर्पोरेशनचं बजेट आपण
ढोबळमानाने मी असं धरतोय की 1000 कोटीचं आहे असं धरून चालू, आणि आपलं उत्पन्न जे आहे ते असताना 800 कोटीचं उत्पन्न आहे, 200 कोटीचा गॅप आहे असं आपण त्या ठिकाणी धरलं, तर स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनकडे इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे, म्हणजे इंजिनिअरिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आर्किटेक्चरचं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बजेटिंग करणारं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मॉनिटरिंग करणारं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे एजन्सी म्हणून आपण असणारं काम केलं तर हा जो बजेट डेफिशियन्सी जो आहे तो बजेट डेफिशियन्सी आपल्याला असणारं या ठिकाणी भरून काढता येईल, आणि इक्वलायझेशन जे आहे ते इक्वलायझेशन आपल्याला या ठिकाणी करता येईल. मी अकोल्यातल्या रहिवाशांना असणारं आवाहन करणार आहे की यावेळेस तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, सत्ता द्या. मुंबई कॉर्पोरेशन ज्या पद्धतीने एक इंडिपेंडेंट आहे, म्हणजे तिला ना तर सेंट्रलची गरज लागत ना राज्याची गरज लागत, याचं कारण की गेल्या 200 वर्षाच्या कालावधीमध्ये कॉर्पोरेशनच्या त्यांचं डेट स्टॉक असा, म्हणजे लाईफ डेट स्टॉक मी असं म्हणेन, वेगवेगळ्या बँकांमध्ये कमीत कमी 2 लाख कोटी आहे. तेव्हा त्यांना कोणाकडेही हात पसरावे लागत नाहीत, ते स्वतःच्याच योजना करतात आणि स्वतःच त्या ठिकाणी राबवतात. अकोला कॉर्पोरेशनला सुद्धा त्या पद्धतीने करता येऊ शकतं. आता कुठेतरी मी असं म्हणेन की अकोल्यातले काही यंगर जनरेशन मायग्रेशन थांबून अकोल्यामध्ये जो नॅचरल क्रॉप आहे पल्सेसचा आणि कापसाचा, याच्यावरती प्रोसेसिंग करणारे युनिट्स त्यांनी उभ्या केलेल्या आहेत किंवा करतायत किंवा इन पाईपलाईन आहे. पण या सगळ्यांची असणारी डिफिकल्टी एक आहे की कनेक्टिव्हिटी अकोल्याला चांगली आहे, म्हणजे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, एअरची ही कनेक्टिव्हिटी आहे, रोड्सची ही कनेक्टिव्हिटी आहे, पण बिझनेस सेंटर्स ज्याला आपण म्हणतो ते बिझनेस सेंटर्स अजून उभे राहिलेले नाहीत. त्याच्यामुळे इथला व्यापारी आणि बाहेरचा येणारा व्यापारी याचे असणारे जे मीटिंग पॉइंट्स मी जसं म्हणतो बिझनेस सेंटर्स झाले पाहिजे ते नाही आहेत. आणि ते जर झालं तर मी असं म्हणेन की कॉर्पोरेशन इंडिपेंडेंटली आपला असणारा एक व्यवसाय टॅक्स म्हणून लावून, मी जो म्हणालो होतो की एक लाईफ स्टॉक सारखं सस्टेनेबल फंड हा जो डेव्हलप करता येईल तो या ठिकाणी होऊ शकतो, अशी असणारी परिस्थिती आहे. पण माझ्या पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अकोल्यातला मतदार, मग तो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, शिकाऊ असेल, बिगर शिकाऊ असेल, याच्या डोक्यामध्ये 2 गोष्टी फार महत्वाच्या बसलेल्या आहेत. त्या म्हणजे एक धर्म आणि दुसरी जात. या दोघातून बाहेर पडले तर आत्ता जे काही कापसाचा विकास होतोय की ज्याचं असणारं
व्हॉल्यूम देशभरामधलं हे 16 बिलियन अमेरिकन डॉलर्स आजचं आहे. म्हणजे 1,30,000 कोटीचा असणारा जो व्यापार आहे त्या व्यापाराच्या हिशेबाने आपण असं बघितलं तर अकोला हे 7% कापूस प्रोड्यूस करतं देशभरामधला. म्हणजे 7% हा कॉन्ट्रीब्युशन हा अकोल्याचा आहे. आता हाच यंगर जनरेशननी मी जसं म्हणालोय की प्रोसेसिंगवरती जोर दिलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंगवरती जोर दिलेला आहे. याची सस्टेनेबिलिटी वाढवायची असेल तर ही सस्टेनेबिलिटीसाठी तुम्हाला बिझनेस सेंटर्स हे ओपन करावे लागतील. आणि हे बिझनेस सेंटर्स ओपन करण्याची मी जसं म्हणालो की कॉर्पोरेशनलाच लीड घ्यावी लागेल. याचा बिझनेस सेंटर ओपन करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या यावेळेसच्या बजेटमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 35,000 कोटी आहेत. आणि एजन्सी म्हणून आपण असताना काम केलं तर त्याच्यामधलं असणारे 15-20 कोटी तरी आपण सहज घेऊन येऊ शकतो आणि त्याच्यातले हे बिगिनिंग सुरुवात करू शकतो. त्याच्यामुळे माझं अकोल्यातल्या मतदारांना धर्म आणि जात या दोन गोष्टी बाजूला ठेवा, पुढच्या पिढीचा विचार करा आणि अकोला हे एक इंडस्ट्रियल सेंटर म्हणून डेव्हलप होऊ द्या. ती करण्याची क्षमता बहुजन आघाडीच्या टीममध्ये आहे एवढं मी सांगू शकतो. घाणीत राहायचं असेल तर बीजेपीला मतदान द्या. एजेंडा म्हणावा लागेल हा आमचा अजेंडा. तुमचा वैयक्तिक हा वंचितचा पूर्ण एजेंडा आहे. अकोल्याचा अजेंडा आहे. हा अकोल्याचा अजेंडा आहे. तर अकोल्यात युती होणार आहे की नाही? म्हणावं तो नाही बरोबर, काँग्रेस बरोबर असेल किंवा ज्या प्रकारे चांदूर रेल्वेत केली शिवसेना राष्ट्रवादी. ओबाटा बरोबरही झाली, आमची शिवसेनेबरोबरही झाली, अजित पवाराबरोबर झाली, काँग्रेस बरोबर झाली. स्थानिक लोक जे निर्णय घेतील ते घेतील. बाळासाहेबांच्या बिटवीन द लाईन जे आहे की एक तुम्ही तुमचा जाहीरनामा जाहीर केलाय, म्हणजे पक्षाचं काय हे आहे. दुसरा विषय असा आहे की तुम्ही सांगितलं की आम्हाला पूर्ण सत्ता द्यामध्ये तुम्ही स्वबळावर लढणार आहात. दोन्ही गोष्टी शिक्कामोर्तबाद झाल्या असं समजायचं. नाही, मी असं म्हटलंय, घाणीत राहायचं असेल तर बीजेपीला मतदान द्या. कोणी द्या तर डॉक्टरांनी द्या, इंजिनियरनी द्या, वकिलांनी द्या, प्राध्यापकांनी द्या, आय लव्ह अकोला म्हणणाऱ्यांनी द्या. आता तुम्हाला जर त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर वी आर वन ऑफ दी प्लेयर्स. आमच्यासारखे अनेक प्लेयर्स आहेत. तुम्ही प्रेसमध्ये आणखी एक मुद्दा मांडला की जात आणि धर्म मानणारे अकोल्यावाले. मग त्यांनी जर म्हणलं जात आणि धर्मासाठी आम्हाला घाणीत राहणे आवडेल तर मग तो निर्णय त्यांनी द्यावा ना. आम्ही कुठे नाही म्हणतोय. त्यांनी बीजेपीच्या बाजूने निर्णय दिला, आता निकष हाच निघतो की त्यांना घाणीत राहायचंय. वेल अँड गुड. लोकशाहीचा निर्णय आहे, तो मान्य करावा लागतो तुम्हाला. मला काँग्रेस सोबत युती फायनल समजायची काय? काँग्रेस सोबत जे तुमची बोलणी चालू आहे. मी तुम्हाला काय म्हणालो, ओबाटा शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. अजित पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. शरद पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. काँग्रेसबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. जी बोलणी चालली नाही ती फक्त बीजेपी बरोबर. आणि ह्या सगळ्या ठिकाणी एका बरोबर नाही, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आम्ही असं जिल्ह्यानं सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते करा आणि निवडून या. भाजपकडून तुम्हाला कोणतेही पक्ष चालेल सोबत? हाय. बाळासाहेब, बाळापूरला आपली मतं ट्रान्सफर नाही झाली तर तुम्ही स्थानिक आघाडीला कोणता संदेश देतात त्याला? बाळापूरला दलित आणि मुस्लिम ही मतं ती ट्रान्सफर झाली नाही, की ज्यामुळे तुमचा ते पराभव झाला. तुमचं अनालिसिस पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळे नो कॉमेंट्स. माझ्याकडे असताना माझ्याकडे प्रभाग वाईज
जी मतदान मला मिळतं किंवा विधानसभेमध्ये आम्हाला मिळालं त्याच्यापैकी प्रभाग वाईज किती कमी झाली आणि कुठल्या कुठल्या वस्तीमधली कमी झाली तीही आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे तो पराभव तुमचा झाला. अॅनालिसिस पराभव झाला मी मान्य करतो पराभव झाला. त्याचे कारण काय असतील? त्याची अनेक कारणं आहेत ते ह्याच्यामध्ये नाही मी चर्चा करत. हे डायव्हर्ट करत नाही आम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला असं विचारायचं असेल तर आज याच्यावरतीच विचारा, नाही तर प्रेस कॉन्फरन्स संपली. बाळासाहेब, तुम्ही सर्व पक्षांसोबत तुमची बोलणी सुरू आहे. समवॉट नियर अबाउट कोणासोबत फायनल होत आहे चर्चा अशी कुठे ते आहे? व्हेरियस स्टेजेस आहेत, व्हेरियस महानगरपालिकेमधले आहेत. नियर अबाउट कुठे होणार आहे किंवा जवळपास ते- चर्चा झाली का अशी? असं आहे त्याच्यामध्ये वाटाघाटी ह्या चालत राहतील शेवटपर्यंत. 29 तारखेला आम्हाला एक्झॅक्ट पिक्चर येईल की कोण कुठं कोणाबरोबर समझोता करते. मुंबईमध्ये जागा वाटपासंदर्भात काही बोलणं झालं का तुमच्याकडनं? नाही, ते सगळं धैर्यवान फुंडकर बघतात तिथे मुंबई. बाळासाहेब नवोदय तयार आहे. आपने के लिए किसी के साथ युति अभी तक तो किसी का प्रस्ताव नहीं आया है. तिसरी आघाडी आपल्याकडे आली होती. नवरदेव तयार आहे, मुली पाहणं सुरू आहे. मात्र शेवटी लग्न कोणत्या मुलीसोबत केलं? तुम्ही सांगितलं सर्वांशी चर्चा झाली. म्हणून मी म्हटलं ना सगळ्या मुली पाहणं आहेत हे बरोबर आहे. जी पसंत ती पसंत आली तिचा बरोबर होणार. चुकी आली होती तुम्हाला. झालीच नाही ना, अजून झालीच नाही ना, अजून झालीच नाही हे तर कुठं सांगणार. चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सर बड़े पक्षों के साथ अगर नहीं होती है युति तो जो छोटे मोटे घटक होते हैं जैसे छोटी छोटी पार्टी जब उनके साथ में तो हो रहा है, उनको हम लोग बचा रहे हैं. साहेब यांनी जे बंडखोरी केलेली आहे भारतीय जनता पार्टीसोबत तिसरी तिसरी आघाडी आघाडी. समजा. तिसरी आघाडी आपल्याकडे आली होती का? जसे हरीश आलिमचंद आणि अशोक गोखले. ते महिन्याभरापूर्वी येऊन गेले होते हे सगळे. मी म्हटलं तुमचा अगोदर शेप होऊ द्या आणि कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी होते, कशा पद्धतीने होते. मग म्हटलं आपल्याला पुन्हा बसता येईल. साहेब आपण एक गेस केलं का की, वंचितसाठी तिसरी आघाडी जी अकोल्याची झालेली आहे ती सेफ वाटते का सर्वात सेफ युतीसाठी? वंचित आघाडी, वंचित बहुजन आघाडीसाठी तिसरी आघाडी जी झालेली आहे ती वंचित बहुजन आघाडीसाठी सर्वात सेफ वाटते का? ते कुठली आघाडी सेफच असते. त्याच्यामुळे आघाडी केली की ती सेफ्टीसाठीच तुम्ही करता. बाळासाहेब, राज्यात दोन्ही ठाकरे गटांची बोलणी सुरू आहे. शिंदे सेनासोबत भाजपची बोलणी सुरू आहे. अजूनही कोणाचंही फिक्स अजून काही झालं नाही. काय कारण? जे आता मला असं कळलंय की उबाटा सेना जी आहे त्यांचं सेटल झालंय असं मला कळलंय. सॉरी बाळासाहेब. धन्यवाद. नाही, उबाटा सेना जी आहे आणि राज ठाकरे जी आहे यांच्या ऍज कुठे सेटल झाले असं आम्हाला कळलेलं आहे. त्याच्यामध्ये राज ठाकरे म्हणतात जोपर्यंत जागा वाटपाचा होत नाही तोपर्यंत काही डिक्लेअर करू नका अशी ठाम भूमिका घेतली. हो, ते त्यांचं ठरलेलं आहे माझ्या अंदाजानं. म्हणजे फॉर्म्युला ठरलेला आहे की किती किती घ्यायचा. ते एखाद्या दुसऱ्या सीटवरनं वादावादी होत राहणारच. साहेब तुम्ही अकोला विकासाच्या बाबतीत बोलले तर अकोल्याच्या भूमिगत गटार योजनेच्या बाबतीत तुम्ही बोलले नाही. कारण भूमिगत गटार योजनेची ही पाईपलाईन जी आहे ती फक्त 9 इंच टाकण्यात चाललेली आहे. एक लक्षात घ्या की ही पाईपलाईन ह्याला तुम्हाला जर दोष द्यायचा असेल कोणाला तर आता आजारी आहेत पण नाव सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही असणारा धोत्रे साहेबांना तुम्ही असणारा त्याचा दोष द्या. कारण का 350 कोटी त्यावेळेस असणारी योजना म्हणून मी म्हटलं की गटार योजना जी आहे ती मुद्दामून मी केलेली नाहीये. जी ज्याचा मास्टर प्लॅन असणारा सेंट्रल गव्हर्नमेंटने करून दिला होता आपल्याला आणि त्याच्यातले 350 कोटी रुपये त्यांनी आपल्याला सँक्शन दिले होते, आलेही होते आपल्याकडे अकोला महानगरपालिकेत. पण खासदारांनी पत्र दिलेलं आहे आणि ते मी त्यावेळेस हे केलं होतं की
अकोल्याला गटार योजना नको. आता मी काही खासदार नव्हतो, धोत्रे साहेब इथले खासदार होते. त्यांनी असणारं ते पत्र दिलं आणि ते पत्र दिल्यानंतर अजित पवारांनी फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे त्यांनी बारामतीकडे ते पैसे वळवले. मला फोन करून सांगितलं, प्रकाशराव तुमचे पैसे मी पळवले. आणि त्यांनीच मला ते खासदाराचं पत्र दिलं मग हातात. आणि आताची जी योजना आहे ही अनवर्केबल आहे, तिला रिवाईज करावं लागेल अशी परिस्थिती आहे. आणि त्याचं नव्यानं मास्टर प्लॅन तयार करावं लागणार आहे. त्याच्यातला सगळ्यात मोठा फ्लॉ सांगतो की अपस्ट्रीमला डिस्पोजल दाखवलेला आहे. आता अपस्ट्रीमला डिस्पोजल तुम्हाला दाखवायचं असेल तर त्याला पंपिंग करावं लागतं. म्हणजे 24/7 जसं आपण म्हणतो तसं हे 24/365 डेज सारखं तुम्हाला पंपिंग करावं लागणार आहे. आणि त्या इलेक्ट्रिसिटीचं वीज आणि बिल हे आपल्याला भरावं लागेल अशी परिस्थिती आहे. सर, मी याची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की फक्त याच्यामध्ये मलमिश्रित पाणी जाणार आहे. त्या 9 इंची पाईपलाईन मधून, जसं आपल्या घरचं आउटलेट 6 ते 7 इंच आहे, पण ऍक्च्युली जर पाहिलं तर ती पाईपलाईन 9 इंचाची टाकल्या गेलेली आहे. आणि नदीतही त्यांनी पाईपलाईन, जसं तुम्ही आता नदीचं बोलतो की नदीत एक तळ तयार करायला पाहिजे आणि तिथं वातावरण आहे. तुम्हाला काय कशासाठी आता असताना नवीन टेक्नॉलॉजी अशी आली आहे की मी आता तुम्हाला जे सांगितलं की सॉलिड वेस्ट हे आता सोनं आहे, सोन्याच्या भावामध्ये चाललेलं आहे. ते प्रॉपर प्लॅनिंग नसल्यामुळे आणि जुना असलेला प्लॅन रिजेक्ट करून का त्याच्यात खाता येत नाही म्हणून तो रिजेक्ट केला आणि खाणारा प्लॅन तयार केलेला आहे. महापालिकेच्या व्यतिरिक्त एक प्रश्न आहे, राज्यातल्या जेवढ्या कृषी जिल्हा परिषद आहेत त्यातल्या ज्या 30% कृषीच्या योजना होत्या त्या सगळ्या वळत्या गेल्या पण त्याच्या मागचं काय लॉजिक असावं? पैसे नाही आहेत. चल बाळासाहेब, काँग्रेसला वगैरे काही पुन्हा पक्षाला डेडलाईन वगैरे दिली आहे की 29ला तुम्ही आपली भूमिका आता जाहीर करून टाका? कशाबद्दल? युती संदर्भात. ते मी जसं म्हटलं ना की आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही आहोत. म्हणजे आता सांगलीतलं जर दिलं उदाहरण कॉर्पोरेशनमधलं, काँग्रेस एनसीपी एकत्र जात नाहीयेत. त्याच्यामुळे आम्हाला चॉईस करायचं आहे की काँग्रेस बरोबर जायचं की एनसीपी बरोबर जायचं. एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही आहोत. मुंबईला काय परिस्थिती आहे? मुंबईला अजून सांगता येत नाही. म्हणजे मी जसं म्हणालो की एका बाजूला सगळे सांगतात की नाही आमचं जमलं, पण ते जाहीर करायचं म्हटलं की नाही थांबा. तुम्ही 50%च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहात का? 50% कशाचे जागा वाटतात कुठल्या? मुंबई सर्वच ठिकाणी तुम्ही सांगितलं की बरोबरीची बोलणी होणार प्रत्येक ठिकाणी. हो. आम्ही असं आता नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आलेलो आहोत, विदाऊट फंड्स, विदाऊट. तुम्ही एक बातमी काल अशी होती की तुम्ही 50 जागांबद्दल आग्रही आहेत मुंबईत, तर 50-50 म्हणत असाल तर जवळपास 112-113 राखला जाईल. आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत. बाळासाहेब, अकोल्यात जी चर्चा होत नाही हे काँग्रेसचे जे चेहरे असतील म्हणजे साजिद खान पठाण, डॉक्टर जिशान आणि प्रकाश तायडे यांच्यामुळे ही आघाडी होत नाही असं मला माहिती चर्चा आहे बाहेर, ती खरी आहे? मला माहित नाही, ते तुम्ही स्थानिकवाल्यांना विचारा. नाही म्हणजे तुम्ही तसे काही निर्देश दिले काय ठिकाणी? आम्ही कोणालाच काही निर्देश दिले नाहीत, काही दिलेत. आम्ही सरळ सांगितले की तुम्ही तुमच्या स्तरावरती जे तुम्हाला योग्य वाटते ते ठरवा. फक्त एकच आमची अट आहे की नो बीजेपी. बाळासाहेब, छोटंसं विचारायचं आहे, ज्या विधानसभेच्या वेळेस आणि लोकसभेच्या वेळेस जर तुमच्या पक्षावर तर तुमच्या वैयक्तिक टीका काँग्रेसमधल्या काही लोकांनी केली, वैयक्तिक तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता.
अशा लोकांची मग आघाडीची चर्चा करताना मागच्या जुन्या गोष्टी बाजूला ठेवणं होतं. असे राजकारणातला भाग मी नेहमी म्हणत असतो, तुम्हाला राजकारणामध्ये यायचं असेल तर पहिल्यांदा कबूल केलं पाहिजे की तुम्ही टार्गेट होणार आहात, चांगलंही होणार आणि वाईटही होणार. त्यामुळे हा मुद्दा तुम्हाला दोन ठेवूनच राजकारणामध्ये राजकारण करावं लागतं. भारतात तेलारामध्ये नगराध्यक्षाच्या जे उमेदवार होत्या त्यांना एक काउंटिंग सुरू असताना एक मेसेज आला की तुम्ही 941 मतांनी हारणार आहात. त्यांनी ईव्हीएम घोटाळा झाल्याचा त्यांनी म्हणजे आरोप केला, पोलीस कंप्लेंट केली आहे. आपल्याला काय वाटतं? बाहेर पोलिसांनी चौकशी करावी की त्याला तो आकडा कसा काढला म्हणून काउंटिंगच्या वेळेस. समोरील व्यक्तीचा मोबाईल बंद आहे, कॉल आणि बॅक तो त्यावर आउट ऑफ महाराष्ट्र येतो, महाराष्ट्राबाहेरचा व्यक्ती येतो. त्यावर फोटो जे आहे डीपी मध्ये ते अमित शहा आणि स्वतःचा फोटो अर्धा अर्धा असा. हे मान्य आहे मला, पण माझं तेवढंच म्हणणं असं आहे की पोलिसांनी आता चौकशी करावं की त्याला हा फिगर मिळाला कुठून. आणि पोलिसांनी नाही चौकशी केली तर कोर्टामार्फत आम्ही त्याला चौकशी करायला लावणार. जिल्हा परिषदला असं काय घडू शकते का? या सगळ्या मशीन ज्या आहेत, मी जसं म्हणालोय, म्हणजे या मॅन्युप्युलेटेड आहेत. जिथे जो उमेदवार समजा 200 मतांनी जिंकून आलेला आहे, असं धरा की फॅक्च्युअली तो 2000 जिंकून आलेला आहे. महापालिकेत सोशल ऑडिट 2017 मध्ये झालं होतं. रस्त्यांच्या दर्जाबद्दल फार मोठा एक प्रश्न आजही लोकांच्या मनात आहे. तेव्हा 5 वेगवेगळ्या सरकारी संस्थांच्या माध्यमातून ते ऑडिट करण्यात आलं आणि त्या 5ही संस्थांचा रिपोर्ट जो आहे तो कॉमन आहे की याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता, रस्त्याचं काम निकृष्ट झालं. या संदर्भात चौकशीचा आणि कारवाईचा एक अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. त्याच्यानंतर नगरविकास खात्याची फाईल अधिक पेंडिंग आहे. तर त्या मुद्द्यावर जर तुम्ही पूर्ण निवडणूक लढवली तर आज त्याच्याशी संबंधित सर्वच पक्षातले लोक आहेत. तर वंचित बहुजन आघाडी हा मुद्दा आमचा संबंध नाही त्याच्याशी. म्हणून प्रश्न त्या तुम्हाला माझ्या पत्रावरती सुरुवात झालेली ती इन्क्वायरी आहे 16 कोटीच्या संदर्भात. तुम्हाला प्रश्न म्हणून मी सांगतो की तुम्ही भूमिका घेऊ शकता. तर आम्ही भूमिका आम्ही सरळ म्हटलं इथल्या घाणीत राहायचंय लोकांना, त्यांनी ठरवावं. त्या घाणीमध्ये हे करप्शनही आलं. अकोल्यातल्या जनतेने ठरवायचं आहे की त्यांना घाणीमध्ये राहायचं आहे की त्यांना असताना व्यवस्थित शहर डेव्हलप करून पाहिजे. आज बुलढाण्यासारखं शहर डेव्हलप झालं पण अकोल्यासारखं शहर डेव्हलप झालं नाही. हे लोकांनी ठरवायचं आहे. प्रचारात मुद्दा असेल का सोशल आमचा आहे तो प्रचारात म्हणतो, आम्ही ओपनली सांगतोय. तुम्ही न कट करता आमची असणारी मुलाखत छापा. अल्पोपहार घ्यावा अशी विनंती. सर्व